जय जय श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. कथासार. शंकरराव राजे राय बहादूर पत्नीसहित अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट येथे असे अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनार्थ येत असत. ब्राह्मणादी चारही वर्णाचे, पारशी, यवनादिक विविध जाती धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत. त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी उसळल्याने या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले होते. येथील गर्दीत आपल्याला श्री स्वामींचे दर्शन कसे घडेल या विवंचनेत असलेल्या शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरणी सोबत झाली. सुंदराबाई लोभी वृत्तीची होती. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण आणि त्यांची व्याधी दूर व्हावी यासाठी प्रार्थना केली. तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाचा खात्रीशीर योग जुळवून आणण्याबद्दल 2,000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबाच्या दर्ग्यात होते. तिथे एका कबरीमध्ये छाती टाकून ते निजले व म्हणाले, आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाना दिला, कबरीवर कफनी चढवली. पुढे काही दिवसांनी श्री स्वामींनी त्यांना कडुनिंबाच्या पानात मिरीचे दाणे घालून खायला सांगितले. शंकररावांनी तसे करताच अल्पावधीतच त्यांची ब्रह्मसंबंधाची व्याधी निमाली व ते व्याधीतून मुक्त झाले. पुढे काही काळानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे येऊन 10,000 रुपये खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा श्री स्वामींनी त्यांच्याकडून अक्कलकोट येथेच एक जुने गच्चीचा मठ, राजेराय मठ बांधून घेतला. आता आपण 9वा अध्याय संस्कृत भाषेत बघूयात. नवमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी, यवन, भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यांत सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होत असे. तियेचे घेऊनी गांठी, शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2,000 रुपये घाल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10,000 रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनियाम स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंदव्रती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परी पूर्वकर्मे यान लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकताम वरदानी समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी, आले शेख नूराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमींत आले यतिराज त्वरित. एका नूतन खांचीत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेख नूराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वांटुनी निंबपत्र 10 मेरे त्यांत घालावे. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेंती शंकरराव.
तयांसी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटताम तयांला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेंसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे? महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेंची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली. अगाथ स्वामी चरित्र तयाचन लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविताम दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्याम. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. 9वा अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु.